नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल। मी आता आहे खारघरला। थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळलं असेलच मी चाललो आहे आता एक सिक्रेट जागेवर, म्हटले सिक्रेट वॉटरफॉल आहे तिथे जातो आहे। ॲक्च्युली माझा प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला आहे। ज्यांच्यासोबत मी जातो आहे कंट्रोल, ज्यांच्यासोबत मी जातो आहे ट्रिपमेट म्हणून आहे एक ग्रुप इंस्टाग्रामवर, त्यांच्यासोबत मी चाललेलो आहे। ही ट्रिप अरेंज केलीत आणि ॲक्च्युली आधी ठरलं होतं अंदरबन 5 आणि 6 तारखेचा प्लॅन होता। तसं त्यांच्या पोस्ट वगैरे बघितला असेल तुम्ही पण, जर इंस्टाग्रामवर फॉलो करा असाल त्यांना तर तो माझा प्लॅन होता ॲक्च्युली। पण आता 28-29 जूनला जे गर्दी झाली त्यामुळे फॉरेस्ट ऑफिसने पूर्ण ते बंद केलं अंदरबन, त्यामुळे आता प्लॅन चेंज झाला आहे। कॅन्सल न करता मी आता त्यांच्यासोबतच कंटिन्यू करतो आहे। त्यांनी हिडन वॉटरफॉल ठेवला आहे, तिथेच चाललो आहे आता। सिक्रेट वॉटरफॉल बोलतात ज्याला, जे देवकुंडच्या जवळपासच आहे, तिथे आम्ही जातो आहे। आता माझ्यासाठी सुद्धा ते नवीनच आहे बघायला गेलं तर। मी अंदरबनची तयारी करून ठेवली होती, पण तुमच्यासोबत मलासुद्धा ते एक सिक्रेटच असणार आहे। कुठे जातो आहे नक्की, कसं काय आहे ते मला काळोख येतो आहे, सॉरी। तर तसं काही आहे जागा, तर आता बघूया। आणि मी आता खारघरला आलो आहे, त्यांचा पिकअप पॉईंट इथे एक आहे आणि एक लास्ट आहे तो कळंबोली मॅकडॉनल्ड। सो मला खारघर स्टेशनपासून हे जरा जवळ वाटलं म्हणून मी इथलं सिलेक्ट केलं। आणि गाडी निघाली होती अंधेरी बँड्रा त्या साईडने, तर आता ते घाटकोपर वगैरे या साईडला पोचलेले आहेत। बघूया आता क्रॉस करतो रोड आणि मग त्या साईडला जाऊन हायवेला उभा राहतो त्यांची वाट बघा। चला तुम्ही आता डायरेक्ट भेटतो क्रॉस करून। आता अंडरग्राऊंड रोड आहे, तिथूनच मी क्रॉस करतो आहे, पलीकडे जातो आहे। आणि आपल्यासोबत 15-20 जणं असणार आहेत त्या ग्रुपमध्ये। ॲक्च्युली 10-15 जण तरी असू टोटल। जे ट्रिप अरेंज करतात ते त्यांना पकडून 10 ते 15 जण आहोत। बघूया आता, सगळे नवीन आहेत, सगळे अनोळखी आहेत एकमेकांसाठी। काही असतील 2-3 ग्रुपनी, पण मी सोलोच चाललो आहे। माझ्यासोबत अभि होता, तो कॅन्सल झाला, त्याचा रिझन होतं त्यामुळे त्यांनी कॅन्सल केलं। आणि दुसऱ्या मित्राला सुद्धा विचारलं होतं, तर त्यांनी पण बॅकआउट केलं। सो राहिलो मी एकटाच आता। बघूया, हा अनुभव पण घेऊन जरा सेकंड टाईम असेल माझ्यासाठी सोलो, आणि अशा ग्रुपसोबत माझा पहिल्यांदाच असेल, तर मजा येते। बघूया, नवीन मित्र वगैरे होतील आपले, तेवढी ओळखसुद्धा होती ना ते। तर आता मी आलो आहे हायवेजवळ, देईन त्यांच्याशी सुद्धा ओळख करून देईन। आधी माझी स्वतःची ओळख करून घेतो त्यांच्याशी, आणि मग त्यांचीसुद्धा उद्या ओळख होईलच प्रत्येकाची। बघूया कसं काय ते। आता आलो आहे या साईडला जायचं मला, तिथे आता मेट्रो आहे ना नवीन झालेली, तिथे क्रॉस करून जायचं मला हायवे। पिंपरगाव आधीचं पॉईंट होतं, पण आत्ताचं माहीत नाही कुठलं आहे ते। आता बघूया, तिथे गेल्यावरच कळेल आणि मजा येणार आहे, कारण माझ्यासाठी सुद्धा तो एक नवीन स्पॉट असणार आहे। तर एक्साइटमेंट आहे मला त्याबद्दल। हां, तुम्हीसुद्धा एक्साइटमेंट असाल पुढचे। ॲक्च्युली तुम्ही कदाचित थोडे ग्लिम्स बघितले सुद्धा असेल, माझ्या एडिटिंगवर आहे ते आता, कसे व्हिडिओ होत आहेत त्याच्यावर आहे पुढचं। तर आता बघूया, जर तुम्ही ग्लिम्स बघितलं असेल तर तुम्हाला कळायला असेल तर पुढे पण काय काय बघणार आहे। आता चला मित्रांनो, या आधीचे जरा फुटेजमध्ये थोडा तुम्हाला आवाज कर आला असेल अंडरग्राऊंडवरून येताना, त्यासाठी सॉरी। आणि मी आता क्रॉस करून आलेलो इकडे, आणि इकडे यायला जागाच नव्हती आधी, मी तिथनं आलो होतो, पण आता पुढे आलो इथनं। हे बघा, क्रॉस करायला काय नाही, ते पूर्ण झाडी आहे। इथे ठेवायला पाहिजे होतं क्रॉस, अंडरग्राऊंडच्या वरती आल्यानंतर इथे पाहिजे होतं, पण ठीक आहे, एक बाजूला होतं, मी चुकून लेफ्ट घेतला, थोडा लांब गेलो चालत, तिथनं मग रिव्हर्स चालू आहे आता। तर ठीक आहे, आलेलो आहे, अजून गाडीला टाईम आहे, 15-20 मिनिटं आहे। बरोबर स्कायवॉकच्या खालीच थांबतो आहे, म्हणजे त्यांना सांगायलासुद्धा बरं पडेल की आता इथनं घेतली। तर मित्रांनो, फायनली बस आता इथे नेरळवरून निघालेली आहे, जवळपास 15 ते 20 मिनटं लेट झालं आहे, ट्रॅफिकमुळे असेलच, आणि काही लोक टाईमवर नसतील आले कदाचित, असा माझा अंदाज। A few moments later.
मित्रांनो बस आलेली आहे आणि मी आता एक स्टॉप पुढे येऊन थांबलो आहे. आम्ही इथे ब्रेक घेतला आहे यांनी सगळ्यांनी वॉशरूमसाठी वगैरे. सगळे आपल्या बरोबर पब्लिक आहे. तर आमची ही बस आहे आणि दोन ग्रुप आहेत त्यांच्यात डिवाईड केलेले आहे. कारण आमचं अंदरबनचा ट्रेक कॅन्सल झाला त्यामुळे आमची पब्लिक तेवढी जमा झाली नव्हती, त्यामुळे ह्या गाडीत आम्हाला ॲडजस्ट केलं आहे. आणि पहिला जो देवकुंडवाला आहे ग्रुप त्यांची पब्लिक जरा जास्त आहे, 15 ते 20 जणांच्या वरती आहे. आणि आमचं 7-8 जण जवळपास. येस सिद्धेश प्रीतम अरे आम्ही येतो. तर हे आता आपल्याबरोबर जॉईन झाले, ते आपल्या ग्रुपचे आहेत. आणि बाकीचे जो पुढचा ग्रुप आहे बसमधला अर्धा तो जाणार आहे देवकुंडला आणि आम्ही जाणार आहे देवकुंडच्या पुढे जो सिक्रेट वॉटरफॉल म्हणून आहे. तर आता बघूया सगळ्यांचा इंट्रो करून देतात. माझ्या बाजूला एक बसला मुलगा, सोबतसुद्धा एक ब्लॉगर आहे मुलगी, अश्विनी नाव समथिंग आहे. तर मी तिची ओळख करून देतो नंतरच. आता जरा आतमध्ये डान्स वगैरे चालू आहे, तुम्ही आता पाहिलं ते सकाळी आहे, सगळ्यांचे चेहरे दिसतीलच मी. तर आता इथे मॅकडॉनल्ड थांबलं कळंबोलीला, तर तिथनं आता निघू. लास्ट स्टॉप आहे हा. आणि आता हे दोघं आपल्यासोबत आहेत. मी त्यांना एकाला कॉन्टॅक्टसुद्धा केला होता, तिथे बस पोचले वगैरे. तर हरकत नाही, आता एन्जॉयमेंट सुरू झाली आहे आणि गाडीची ॲक्ट थोडं झाली आहे. तो आत्ता डान्स करत बसलो तो उद्याला एनर्जी राहणार. आणि तसं पण आपला डान्स गणपतीवाला. A few hours later. मित्रांनो आम्ही आता इथे 4 वाजता पोहोचलो सकाळी आणि त्यानंतर इथे थांबलो आहे. ओंकार म्हणून आहे जो आमचा गाईड असणार आहे आज, त्याच्याच घरी थांबलो आहे. त्याच्याच घरी नाश्ता आणि आजचं दुपारचं जेवणसुद्धा इथेच असणार आहे. तर इथे पूर्ण बघा असं वरती आम्ही इथे सगळे ग्रुपनी झोपलो म्हणजे जवळपास पडलोच होतो, नुसतं पूर्ण झोपायला वेळ नव्हता तेवढा. आणि अर्धे देवकुंडवाले होते, अर्धे आमच्याबरोबर जाणारे जे सिक्रेट वॉटरफॉलवर. असे भरपूर आहेत सिक्रेट वॉटरफॉल, त्यापैकी एक आम्ही जाणार आहे आज. नाव माहिती नाही, ते तर तिथे गेल्यावरच कळेल. आणि ओंकार आपला आजचा गाईड असेल आणि तोच आपल्याला सगळंच दाखवेल कुठे काय, त्याला सगळं माहिती आहे इथलं. तो इथलाच रहिवासी आणि त्याच्याच घरी आता आम्ही थांबलो. तर आता 6 वाजलेत आणि देवकुंडवाले गेलेले आहेत पुढे. ॲक्च्युली देवकुंड इधरशी जाते ना. हां, देवकुंडवाले इथनंच जाणार आहे. आमचा जो पॉईंट आहे तो पुढे इथून तासभरावर. तर आम्हाला तिथे 1 तास जाईल आणि आमचा ट्रेक जवळपास अर्धा-पाऊण तासाचा आहे. तर असा 1.5 तासातच आमचं कवर होईल आणि लवकरसुद्धा संपेल. 12च्या आसपास आम्ही परत वरती आलेलो असं इथे आणि इथेच जेवण असणार आहे दुपारचं. तर ते करून आम्ही इथनं मग यांची वाट बघू देवकुंडवाल्यांची. तेच आमच्यासोबत आहेत बसमध्ये. मग एकत्रच 3 वाजेपर्यंत टार्गेट ठेवलं निघायचं इथनं. 3 ते 4 वाजेपर्यंत इथनं निघू. ते लंच वगैरे करून झालं. आता बघूया. आणि नाश्त्याला होतं इथे कांदेपोहे आणि चहा होता, त्याचं झालेलं आहे करून. आणि आता आम्ही निघालो आहे. बाकीचे सगळे चेंज वगैरे करतात, ज्यांना चेंज करायचं आहे. मी तर असाच रेडी होऊनच आलो होतो कालपासून, याच कपड्यात मला भिजायचं आहे. तर आल्यावर नंतर मी चेंज करेन आणि बघू आता बॅगा वगैरे गाडीत ठेवायचा विचार चालू आहे सगळ्यांचा, कारण तिथपर्यंत पाऊस वगैरे आला तर भिजतील. कसं काय ते सॉर्ट करू. तर मित्रांनो आम्ही इथे होतो थांबायला. ओंकार बघा, हा आहे ओंकार जो आपला आज गाईड असणार आहे. आणि त्याचं जे घर आहे तिथेच आम्ही आता वरती होतो. खालीसुद्धा माणसं थांबली होती, जवळपास 30-40 जण आरामात मावतील एवढी होती, म्हणजे ॲडजस्ट करून बसलो होतो. आणि आता निघालो आहे बसमध्ये आणि आता ओंकार आपल्यासोबत येईल, तो आपल्याला गाईड करणार आहे आज. A few moments later. तर मित्रांनो आता आम्ही इथे आलो आहे. साठे पळणगाव गाव आहे, रायगड जवळपास इथनं 15 किलोमीटर अंतरावर आहे. रायगडचं रोपवेच ना आहे, रायगड रोपवे इथनं 15 किलोमीटरच आहे. आणि आम्ही जवळपास रायगडमध्ये आलो आहे, देवकुंड वॉटरफॉलच्या पुढे. जवळपास 1 तासाचा ट्रॅव्हल होतं तिथनं. आणि आता इथे गाड्या लागलेल्या आहेत आमच्या दोन्ही. आय थिंक ही दुसरी बस आहे काय, पण आमच्यासोबतच आहेत हे लोक पण. नाश्ता वगैरे करायला इथे होते आणि आमची ही बस आहे.
आता आम्ही निघालो आहे वेगळ्या एका वॉटरफॉल वगैरे आहे. आता जाऊया डायरेक्ट तिथे. हे बघ मित्रांनो इतके जण आहेत, 2 बसचे आहेत आता पब्लिक पूर्ण जवळपास 40 जण असतील आतमध्ये. आणि आपल्या मागे सुद्धा आहेत काही ते सुद्धा आहे. आणि आता आलेलं आहे रायगडच्या जवळच्या एरियात, जवळपास 15 किलोमीटरनं रायगड आहे जसं मी आता मगाशीच बोललो. आणि आता आपल्यासोबत आहे नाम बता तेरा. ध्रुमन. अच्छा हम लोग कुल रात से अलग ही सोच रहे तेरा नाम, हम लोग रोमांस रख रहे थे तेरा नाम. नाम बताओ. रिंकू. और कुछ बताना? हाँ और कुछ बताना? नहीं. पोलैंड में फ्रेंड्स नाम से केक शॉप है, प्लीज विजिट. जीजू को कांटेक्ट करो. विजिट करना, केक शॉप है अगर आप मालाड के आसपास रहते होंगे तो. मलाड ईस्ट. मलाड ईस्ट इंस्टाग्राम पे कोई है हैंडल? यस. तो बताओ. विराट डिलीवरी देने फ्रेंड्स टिकट स्टूडियो. ओके सुन लिया. नीचे देखो नहीं तो इधर एक केक है. कैसा लगा मेरा मजाक? ये अलग केक है. चलो केवल भाई इधर है. लग गया केवल भाई के पास में. स्पॉन्सर वाह केवल. हाँ थैंक यू. आपले अध्यक्ष. ये कहाँ से फंड निकाला? लक्ष्मी. कौन सा फंड? ये हर्ष के खाते में. तो डाल तो सही इसमें. ट्रेकला सुरू झालेली आहे. इथे आम्हाला आता गाईड केलेलं आहे कसं जायचं आहे. 3 किलोमीटर ट्रेक आहे. नॉर्मल आहे, इझी आहे आणि पूर्ण प्लेन आहे. असं काय जास्त चढण वगैरे नाही. तर पुढे जात आहेत आता 2 बसचे होते, 2 ग्रुप आहेत म्हणजे एक आमचा आहे आणि त्या बसचा आहे. तर ते पुढे गेले तर आम्ही मागे राहायचं असं डिसाईड केलं. आणि आता पाऊससुद्धा आलेला आहे. मी मोबाईल ठेवतो आतमध्ये आता, नाहीतर तुम्ही विजाल. थैंक्स. मित्रांनो रस्ता बघा एकदम नाणेमाची में देवकुंड में भी गिरी. चिखलाच आहे, चिखलाने माखलेलं आहे. बघूया आता पाय असे रुतत आहेत. सगळे थांबलेत एक साईडला. कन्फ्यूज किधर से जाए. फ्रेंड्स चिखल बघा ना असं किती ठासून भरलं काय. बघ इसका पैर गया. ये मैं तेरा नाम फिर से भूल गया. आराम से इधर से जाते. चलो सर मी का हिंदी बोलते, मराठी बोलिए. सॉरी आपला मराठी ब्लॉग आहे. इकडे ठेवले आहेत असे चिरे, त्याच्यावरून पायदे झाले. चिखल बघा ना किती झालाय. व्हिडिओ आहे. आता काय पायांची वाट लागलेलीच आहे, तशी पण लागणारच आहे बघा ना किती. आणि पुढे जाऊन भिजायचंच आहे, त्यामुळे हरकत नाही आहे. रेनकोट घातलेला आहे कारण मध्येच पाऊस सुरू होतो, मध्ये जातो आणि कॅमेरा लपवायसाठीच घातलेला आहे. आता काय भिजायच्या तयारीतच चालू आहे. पूर्ण रानवाट आहे आणि जिथे जातो आहे तो सिक्रेट वॉटरफॉल आहे असं हे म्हणतात. असे बरेच आहेत तिथे रायगड जिल्ह्यात. तर त्यातला हा एक. आणि बघू तो ओमकार आहे जो आपल्याला गाईड करतो आहे, त्याच्याकडून मी नंबर वगैरे घेईन आणि मी पुढे कधी सोलो राईड वगैरे करीन बाईकनी वगैरे, तर त्याला कॉन्टॅक्ट करून आपण अजून बरेच असे एकाच दिवसात किंवा नंतर पुढे जाऊन दुसरे असे काही करू शकतो. पण नंबर घेऊन ठेवतो जेणेकरून आपल्याला उपयोग येईल आणि आपण अजून काही असे हिडन वॉटरफॉल किंवा काही बोला इकडचा आजूबाजूचा एरिया जे आपण कवर करू शकतो. इथे पूर्ण ग्रीन आहे, जसं मी हेदवीला वगैरे सांगितलं होतं हेदवीच्या ब्लॉगमध्ये पाहिला. जरा नीट चला, म्हणजे तुमचे जरी चांगले शूज वगैरे तरी असतील तरी याच्यावरून स्लीप होऊ शकतो, त्यामुळे बघूनच चालतं. आता मला त्यासाठीच ब्लॉग थांबवायला लागेल. डायरेक्ट पुढे गेल्यावर दाखवतो. आता नाही असं पूर्ण ट्रेलच आहे पूर्ण असं नॉर्मल. बघूया, मला आता स्लीप नाही व्हायचं आहे, त्यामुळे मी आता मोबाईल ठेवते थोडा वेळ. पैर धोने के लिए इसका इस्तेमाल किया जा रहा है. टेक्नॉलॉजी मित्रांनो, त्या रोडवरून आल्यावर 2 फाटे भेटतात आपल्याला, एक लेफ्ट आणि एक राईट. आपल्याला राईट घेऊन वरती यायचं थोडं, आणि नंतर इथे वरती आल्यावर असं नजारा आहे पूर्ण. तिथे पण छोटे छोटे धबधबे दिसतात आपल्याला. आणि आता
ह्या साईडने आपण बहुतेक तिथेच जाणार असं जरा डाऊट येते, कारण त्याचं कंबाईन होऊन जे पाणी खाली येत असेल, जे मोठा धबधबा होत असेल त्याचा, तिथेच जातो असा माझा अंदाज आहे. कारण दिसणारे आता सध्या तेच दिसतात, इकडे तरी कुठे वॉटरफॉल दिसत नाही या साईडला. आणि हो, मला तुम्हाला सांगायचं राहिलं, आपल्या ब्लॉगमध्ये इंट्रोड्यूस करायचं राहिलं, अश्विनी नावाची एक ब्लॉगर आहे इथे, ती आपला समोरच आहे रेड टी शर्ट घालून. हां, तीसुद्धा ब्लॉग करते. तिच्या चॅनलवर सुद्धा जाऊन तुम्ही आपला हा व्हिडिओ बघू शकता, पण तिचा हिंदीमध्ये. थांबा, तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. ही बघा, तुझं चॅनलचं नाव सांग जरा. अश्विनी व्लॉग्स. हिंदीत असतात ना? हो, हिंदीमध्ये. जाऊ बरं करा. ऐकलं? सबस्क्राईब करा. आणि आता सगळे पब्लिक इथे थांबले, फोटोशूट वगैरे चालू आहे सगळ्यांचं. आपल्याला फोटोशूटची गरज नाही, कारण ब्लॉग बनवतो त्यामुळे. तरी पण बघूया, फोटो काढूया. ही बघा ॲक्ट्रेस. हा लांबून पण दिसून येईल तुम्हाला, असा कलर घातला नाही. आता फोटोशूट करतो जरा. ज्यांच्यासोबत मी आलो या ग्रुपबरोबर, त्यांचा पेजवर वगैरे टाकायचे असतात, तो तेच फोटो काढायला आम्ही आता तिथे जातो. त्यांनी ती जागा निवडलेली आहे. चला जाऊया तिथे. मित्रांनो, थोडा पुढे येताच नजारा बघा, इथे पूर्ण पठार आहे. इकडे गाय वगैरे चरत आहेत त्या साईडला. आणि जो मी मगाशी बोललो वॉटरफॉल, तोच आहे. तिथेच जायचं आपल्याला. आता हे बघा दिसतात आपले ट्रेल चालले सगळ्यांची, त्यांच्या मागच जायचं आहे. आणि मजा येणार आहे, कारण 2 कंबाईन होऊन तो एक वॉटरफॉल आहे. आम्ही जास्त उंचावर नाही येणार आहे, खालीच थांबणार आहे, जिथे कंबाईन होतात त्या पॉईंटवर. सो असं काही पॉईंट आहे, बघूया, मजा येणार. आता जिथे जिथे जातो आहे तिथे तिथे फोटो काढतो आहे. आता वाट बघतोय सगळ्यांची, आले की मग पुढे जाऊया. ऊन वगैरे नाही आहे आणि तिकडे पावसासारखं झालं आहे, पण पाऊस नाही आहे, पण मस्त वातावरण आहे. ट्रेकला असं वातावरण चालतं, मजा येते, कारण जास्त गरमीसुद्धा होत नाही. आता चालून पण होतं मला थोडं गरमी नाही, ती पावसाचं पाणी. मित्रांनो, आता आपण ज्या पठारावरून पुढे आलो, थोडं झाडीतून खाली आल्यावर आपल्याला बघ इथे पुन्हा एकदा असा नजारा दिसते. तिथेच जायचं आपल्याला पुढे. आपली पब्लिक गेलेली आहे आणि मस्त एक असं रान वाटत तुडवत आम्ही चाललेलो आहे. मजा येत आहे. आणि मला रेनकोट घालून आता गरम व्हायला लागलेलं आहे, पण हे ओपन असून पण गरम होत आहे. आणि इथे पूर्ण शेतीसारखं केलं आहे. आय थिंक भात शेती आहे का माहीत नाही, भात शेतीच असावी, ते दिसते थोडी थोडी. आणि आता ह्याच्यामधूनच आम्ही चाललो आहे. आणि वरती नजारे तर बघा. मित्रांनो, मी कंटिन्यू करत नाही ब्लॉग, कारण खूप मोठा होईल एकदम. आणि आता पुढे आल्यावर पुन्हा एकदा वॉटर क्रॉसिंग आलेलं आहे. इथे तर जरा जास्त स्लिप होण्याचे चान्सेस आहे. जाऊन दे यांना, पुढे जाऊन दे, आपण नंतर जाऊया. चला तर आपण जाऊया मागे. इथे स्लीप होईल असं वाटत नाही, ते काळच आहे, कारण जे रेग्युलर असं पाणी जातं राहते. अभी क्या पहल तो भीगी गया वैसे भी. कुछ नहीं नॉर्मल है. अरे ट्रैफिक जैम मत खाया करो कीकड़े इतने. चलो भैया, क्या कीकड़े और स्लिप होने से क्या है? तो तू भी खाता होगा, इसके लिए तो स्लिप हो रहा है. लगा रहे हो ना तुम, मैं तुम्हारा लॉजिक लगा रहा हूँ. चलो अभी क्या गीला तो हो गया. पूर्ण पायात पाणी गेलेलं आहे मित्रांनो. आणि इथे खेकड्यांचे होल वगैरे करतात खेकडे, तसे भरपूर इथे आहेत मोठे मोठे. आणि जवळपास मोठे असणार अंदाजे. असे होल जेवढे मोठे आहेत ना, मी आहे. चल इकडनंच आहे, कॉर्नरने पडशील. चल आता काय भिजायचंच आहे. ठीक आहे, एवढं बुडण्यासारखं पाणी नाही तसं, पण बाजूला इथे अप्रतिम नजारे. आता मला झूम नाही करता येणार जास्त, त्यामुळे जवळ जाऊन दाखवायचं आहे तुम्हाला. तर इथे जाऊन मजा घेऊ ना. बाय बघा, असे खड्डे केले आहेत खेकड्याने बघ, मोठे मोठे. ते बघा तिथे काय बरेच असे खेकडे इथे आहेत. चला आता पब्लिक तिथे चालली, आपल्याला त्या दिशेनेच जायचं पुढे. जरा खाली बघतो, नाहीतर मी डेंगावर करायचो. जास्त असं चढण वगैरे असं नाही, नॉर्मलच आहे. त्यामुळे असं दमछाक तेवढा होत नाही. आणि थांबतो आहे मध्ये 5 मिनटं फोटोग्राफीसाठी वगैरे, व्हिडिओसाठी तुम्हाला दाखवाय. आणि त्या ट्रेलचा जास्त मोठा नाही करत आहे, कारण सगळं
मध्ये सिमिलर पार्ट येतो, त्यामुळे मी ते शूट नाही करत आहे. हे बघा इथे एक पुन्हा एकदा क्रॉसिंग आलं, वॉटर क्रॉसिंग. तेच बोललो, भिजायचंच आहे. पुढे जाऊन भिजायचंच आहे. हा बघा कसा हिरवा हिरवा पोपट. मित्रांनो तुम्हाला एक सजेस्ट करेल मी, इकडे तुम्ही जेव्हा पण याल ना या कोणत्याही ट्रॅकला प्रॉपर गेअरने द्या, जसं की जॅकेट, वेन शूटर आणि मेन गोष्ट म्हणजे प्रॉपर ट्रॅकिंग शूज, क्रॉक्स फ्रॉक्स काय घालून नका येऊ. इथे खूप घाण सीन होतोय, ते बघायलाच आपल्या व्लॉगच्या मार्फत. खूप स्लिप व्लॉग लास्टपर्यंत बघा. येस, इम्पॉर्टंट सांगितलं, व्लॉग एंडपर्यंत बघा. मित्रांनो शब्द नाही आहेत आता. जसं जसं जवळ येत चाललं मी तसं तसं अजून सुंदर होत चाललं आहे. हे बघा इथं लाईनीतच आहेत पूर्ण, पुढे गेल्यावर अजून प्रॉपर दिसेल. इकडे 2 आहेत, सॉरी 2 नाही जास्त आहेत. इथे एक आहे, इथे एक आहे, समोर एक. मित्रांनो आता इथे पुन्हा एकदा वॉटर क्रॉसिंग आलेलं आहे आणि हे जरा मोठंवालं वॉटर क्रॉसिंग आहे. बघूया आता जवळपास डोपराच्या म्हणजे गुडघ्याच्या खाली, म्हणजे गुडघे अर्धे तिथे जातील खाली. बघा एवढं पाणी. सॉरी, इथे आमच्यासमोर एक कुत्रासुद्धा आहे, तो सुद्धा येतो आमच्याबरोबर. हे बघा आता बघायचं आहे मला, कुत्रासुद्धा येतोय का तिथे आमच्याबरोबर. हे तुला खांद्यावर घे बोलतोय तो. नहीं जाना है रे उसको, जबरदस्ती मत करो. वो पागल हो गया, पागल हो गया. एक गेला. अरे अब चला आता आपण जाऊया हळूहळू. पाणी तसं एकदम क्लिअर आहे, जाऊया हळूहळू जाऊया. आवाज येतोय काय? तुम्ही बघतोच. येस, हाय वडील, आपला मराठी ब्लॉग. अच्छा मराठी ब्लॉग. अरे नमस्कार. ब्लॉग करते इथे ऋषी इथं आहे. तुझं नाव काय आता? सिद्धेश. ओंकार. अशा प्रकारे सिद्धेशने रिव्हर क्रॉस केलेली आहे बघा. अच्छा आलेले सगळे आलेले. सगळे ब्लॉगिंग मध्ये बंद आहे. तू समजा? हाँ नाही तू समजा नाही. धुंद आहे ब्लॉगिंग मध्ये, धुंद होती ती. पुन्हा 1 मिनिट रोक, स्लो. मस्त. नशिबाने अजून पाऊस तसा आला नाही तेवढा भिजायला. आता पुढे गेल्यावर भिजायचंच आहे, पण तिथे जाऊन भिजण्याची मजा आहे ती वेगळीच असणार आहे. सो बघूया येताना मग पाऊस पडो ना पडो काय फरक नाही पडत आहे, पण बघा नजारा मस्त. चले पुढे चल, खेळायच्या मूडमध्ये येतो. थोडासा फुटेज आपण घेऊन जातो मित्रांनी. गेला हे बघा, ट्रेल असं चाललेलं आहे. साईडनी चला ना पुढे, जाऊ शकतो, तसं काही प्रॉब्लेम नाही. शॉर्टकट फक्त इथे खेकडे आहेत मोठे मोठे. जाऊ दे, प्लॅन चेंज. बॅक टू रूट. नॉर्मल रस्त्याने जाऊया. गप सॉरी. 3 किलोमीटर्स आहे, त्यातला जवळपास आम्ही 2-2.5 किलोमीटर क्रॉस झालं आहे अंदाजे. आलं आता जवळपास. हे आता थोडं जंगल क्रॉस केलं की आम्ही आमच्या डेस्टिनेशन.
यह है अपना प्रद्युमन, मजाक कर रहा है, मजाक है। ध्रुव नाम है इसका। सिर्फ फोटो निकाला है, एवढेच काम। ये देखो, सॉरी तुम्ही खात देत असाल तर खाते हुए देखना मत ये। इथून थोडं पुढे येताच आपल्याला एक इथे शेड दिसते। शेड पण नाही, ते मंदिर आहे असलं तरी ते घंटा दिसते लावलेली, त्यामुळे हे कोणतं तरी मंदिर आहे, आता माहीत नाही। इथे बोर्ड वगैरे लावलेला नाही कसलं आहे ते। आणि आपलं स्पॉट जवळ येत चाललेलं आहे, हे बघा वरती दिसतोय धबधबा थोडा। इथे पुन्हा एकदा छोटे छोटे ऑटो क्रॉसिंग असे बरेचसे गेलेत, त्यातले मी तुम्हाला दाखवले नाही, फक्त जे जे मोठे होते दाखवण्यासारखे ते दाखवलेत। आणि इथून जो मला आता नजारा काय दिसतोय मित्रांनो, मला थोडं पुढे गेल्यावर दाखवतो, कारण तिथे झाड आहेत, हे बघा। फोटो से स्क्रॉल करूँ ना, फायनली जवळ पोचलेलो आहोत। काही क्षण, 5 मिनटं फक्त, आणि आपण वॉटरफॉलच्या जवळ आलेलो आहे। बघा धबधबा कसा आहे बघा, तेवढी रिस्क नाही, पाणी जसं कमीच आहे, त्यामुळे चांगला स्पॉट आहे। इकडे सुद्धा एक आहे, तिथे सुद्धा आहेत असे बरेचसे आहेत छोटे छोटे, इकडे पण आहेत बरेच छोटे। हा एक आहे, आता हे दोन्ही कंबाईन होऊन असे येत आहेत, तिथे आपल्याला पॉईंटवर जायचं आहे। कारण आता एक टाईमलॅप्स लावतो, तुम्ही एन्जॉय करा टाईमलॅप्स। आपले लीडर मित्रांनो, मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम कुठल्या तरी धबधब्याच्या एवढ्या जवळ आलेलं आहे, आणि हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी एकदम खास असणार आहे, कारण हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि असणार आहे। सो यापुढे मी किती धबधबे करेल माहीत नाही, पण हा एक बघून वेगळंच फीलिंग आहे। आणि बघा ना, इतका छोटा आहे म्हणजे खाली की धोकाच नाही काही, खाली एवढंच पाणी आहे छोटं, जास्त मोठा धबधबा नाही, त्यामुळे जास्त रिस्क नाही याला। मित्रांनो, हे अँगलने एकदा बघा, समोरून एकदम डॉगेश भाई कैसन वहाँ
मित्रांनो आता आम्ही निघालो आहे पुन्हा एकदा बसच्या दिशेने. आमचं झालं आहे पूर्ण, एन्जॉय केलं आहे पूर्ण. 11:30 वाजले जवळपास. आम्ही इथे आलो होतो 9च्या आसपास. 2-2.5 तास काढले आम्ही इथे, मजा आली. आणि जी एक थेरपी घेतली ना आम्ही अंडर वॉटरफॉल, पूर्ण पाठीवर जे पाणी लागत होतं, पूर्ण मसाज होत होतं भारी. आणि पहिलाच एक्सपिरियन्स होता माझा हा अंडर वॉटर म्हणते वॉटरफॉलचा. तर तो एक एक्सपिरियन्स मला आवडला. जी मनात भीती होती की वॉटरफॉलचा आवाज येतो जो मोठा मोठा, ती सगळी माझी भीती निघून गेली आतून. ते मला फुल जिंदगी ना मिलेगी दोबारा पिक्चर तुम्ही बघितलाच असेल, जसं त्याला पाण्याची भीती असते तसंच मला त्या आवाजाची भीती होती. एक मनात दडपण होतं, ते गेलं निघून. आणि ह्यापुढे मी ट्राय करेन, म्हणजे एकदम मोठा धबधबा नाही पण असे छोटे वगैरे असतील तिथे मी नक्कीच एकदम बिंदास जाईन. आता ती एक मनात मी भीती गेली पाण्याची. आता स्लिप झालो असतो, पण ती एक माझी भीती गेली नक्कीच. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा, जर माझ्यासारखेच तुम्हीसुद्धा असाल थोडेफार भीत असाल आवाजाला पाण्याच्या मोठ्या, तर ती एक भीती निघून जाईल तुमची. एन्जॉय. आणि आता आम्ही हा निसर्ग एन्जॉय करत चाललेलो आहे बघा. पूर्ण शांतता आहे आता. आता सुकतसुद्धा आलेलो आहे आम्ही थोडे. A few moments later. मित्रांनो एक छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे. आम्ही हरवलेलो आहे. तर कुठून जातो आहे कुठे बाहेर पडू काय माहीत नाही. कधी वाटतं हा रस्ता आहे, कधी वाटतं हा रस्ता आहे. असं करत करत आम्ही पुढे आलो आहे. आणि आता जो इथला लीडर होता आमचा ओमकार, त्याला आता पुढे ठेवलं आहे. तो आता घेऊन चालला आहे. तो सुद्धा जरा कन्फ्युजच आहे, कारण येताना हा रस्ता नव्हता जाता आम्ही जातो आहे. पण बघूया, त्याला तर रस्ते तर माहिती आहेत बाकीचे वेगळे असले तरी. तो इथल्याच गावचा आहे तर पोचेल पडतो. जवळपास आमचे 15-20 मिनटं एक्स्ट्रा गेले त्याच्यातच, इकडे तिकडे करण्यात. एकच वॉटर क्रॉसिंग आम्ही 3 ते 4 वेळा क्रॉस केली. इकडे ना असंच करत. तर आता बघूया, तिथे पोचल्यावरच तुम्हाला भेटतो, कारण आता मोबाईलची चार्जिंगसुद्धा उतरत आली आहे माझ्याकडे. हे काय ते आपलं पॉवर बँक आहे, पण आता मी डायरेक्ट बसमध्ये गेल्यावर लावीन, मग नंतर पुढे कंटिन्यू करेन. ठीक आहे, चालेल. hours later. तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहे घरी. लंच वगैरे झालं आहे करून. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही होतं इथे अवेलेबल. ओमकारच्या घरीच होतो मी. ओमकारचा नंबर देईन, आता ओमकार तिथे नव्हता, मला नंबर देईन त्याचा ओमकारचा. आणि जर तुम्हाला सुद्धा यायचं असेल इथे स्टेचं असेल स्टेचंसुद्धा, आणि तो पूर्ण तुम्हाला गाईड वगैरे करणार इथून जवळपासचे जेवढे वॉटरफॉल वगैरे आहेत ते, आणि किंवा जागा दुसऱ्या कुठल्या फिरायच्या असतील तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मी आता ज्यांच्यासोबत आलो आहे ते आहे ट्रिपमेट म्हणून आहे, जे इंस्टाग्रामवर हँडल आहे, त्यांच्यासोबत मी आलेलो होतो. आणि हे ग्रुप पूर्ण तोच आहे. आता सगळे आपले जे ओळख झाली, तुम्हाला ओळख करून द्यायची राहिली तशी सगळ्यांची नावाने. मजा आली. तुम्हीसुद्धा जर यायचं असेल तर ट्रीटमेंटबरोबर येऊ शकता. आणि त्यांचे बरेच असे ट्रिप जातात, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा जातात, तिकडेसुद्धा जाऊन तुम्ही करू शकता. ते मनाली वगैरे सगळीकडे जाऊन आलेले आहेत. ती बघा ही आहे अश्विनी ब्लॉग्स म्हणून तुम्हाला सकाळी सांगितलं होतं, ही सुद्धा जाऊन आले मनालीला. अजून कुठे कुठे गेले? आम्ही मनालीला गेलो आहे ट्रिपमेट सोबत. आम्ही गेलो देवकुंडला गेलो आहे, नाणेमाचीला गेलो आहे, आणि हा आमचा 3rd ट्रेक आहे. आता पुढे काळू आणि अदर प्लॅन्स पण आहेत ट्रिपमेट सोबत, बिकॉज ते लोक आहेत ना बेस्ट आहेत हर एक गोष्टीमध्ये, असं मला तरी वाटतं. इंट्रोडक्शन दीजिए थोड़ा सा. सो ये आहे ट्रिपमेटचे फाउंडर, ते तुम्हाला गाइड करतील. बताइए आपकी ट्रिपमेट वाले कभी शुरू और कैसे चल रहा है और कहाँ ट्रिप होता है? ओके, सो जो हमारी कंपनी है उसको स्टार्ट होके 2 साल हुए हैं, और पहले हम लोग ने वाटरफॉल एंड सारे ट्रैक से स्टार्ट किया था. फिर हम लोगों ने मनाली के टूर्स ऑर्गेनाइज़ किए. अब हम लोग ऑल ओवर इंडिया बहुत सारे टूर ऑर्गेनाइज करते हैं, आउट ऑफ इंडिया भी करते हैं. अगर आपको ज्वाइन करना है तो आप हमारी चैनल को देख सकते हो, उस पर सारे के सारे अपडेट्स आ जाते हैं. राइट, चैनल का नाम है ट्रिपमेट_ट्रैवर्स. ओके,
और हमारे अपकमिंग अगस्त के ट्रैक्स है कोडाईकनाल एंड गोकर्णा, सो यू कैन चेक द डिटेल्स ऑन द वेबसाइट। थैंक यू। और हमारे सब्सक्राइबर कुछ डिस्काउंट डेफिनेटली मिलेगा। आप जो भी जो आएंगे उनको हम डेफिनेटली कुछ ना कुछ डिस्काउंट देंगे, तो उसके लिए आप कूपन कोड आपको इनके पास से मिल जाएगा, आप खाली कीजिए और आपको डिस्काउंट अवेल कर सकते हो। सॉल्व आहे मित्रांनो, येस, सुद्धा सॉल्व झालेला आहे, तर नक्की या आणि ट्रीटमेंटसोबत येस ट्रीट करा नक्कीच फ्युचरमध्ये। लाइक शेयर एंड सब्सक्राइब। सब्सक्राइब लाइक शेयर एंड सब्सक्राइब। इसका मोबाइल गया बेचारे का। हाँ, इसका गया यार। कुछ नहीं, हम एक रुपया पैसा कमाएंगे फिर उसको नया लेके देंगे। मैं नहीं मानता। पर कभी वो पता नहीं। इंश्योरेंस मिलने वाली चीज इंश्योरेंस गाड़ी का फोन बिचाराचा मोबाईल गेला तिकडे धबधब्यात गेला वारला। अच्छा, तर ओळख करून दिली, बाकीचे कुठे गेले? तुझं पण ओमकार आहे नाव ना? हा एक ओमकार आहे, अर्धे बस मध्ये ध्रुमंत बराबर है ना अभी नाम? ये तो केवल पता ही है, उधर किंजल, ये जी रावल, नितेश रावल हाँ बराबर। और ये अपने प्रीतम, ये भी अपने साथ ही पहले, ये भी ट्रिपमेट के साथ जा चुके हैं पहले 2-3 बार। और ये सब बायकर इधर घूम रहे हैं आज। आणि ट्रिपमेट ह्या म्हणजे केवल ह्यांचा नंबर तुम्हाला देईन, दोघांचे सुद्धा, ट्रिपमेटचा आणि केवलचा वेगळा नंबर आहे, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथे जाऊन तुम्ही बघा आणि तुमचे प्लॅनसुद्धा करा ह्यांच्यासोबत। इंडियाच्या बाहेरसुद्धा जातात हे सुद्धा आता मी ऐकतं, तर नक्की अरेंज करू शकता जर तुम्हाला कुठे जायची इच्छा असेल तर त्यांच्यासोबत। आणि चांगली सर्विस आहे त्यांची, मित्रासारखेच राहतात, त्यामुळे जे आहे ते तुम्हीसुद्धा या आणि आनंद घ्या। आणि महाराष्ट्रात जायचं असेल तर नक्कीच या, कारण असे सिक्रेट जास्त करून जे तुम्हाला बघायला मिळतं त्यात एक वेगळाच आनंद असतो, कारण तिथे जास्त गर्दी पण नव्हती, आमचे जेवढे होते आता ट्रीटमेंटमध्ये तेवढेच होते, बाकीचे अदर्स कोणी नव्हते, त्यामुळे मजा केली आम्ही तिथे, जे तुम्ही आता बघितलं द्या ब्लॉग। चला, तर मी आता जास्त व्हिडिओ मोठा नाही करत आहे, भेटे असेच कुठल्या तरी चांगल्या वेळमध्ये, तोपर्यंत येतो मी। लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट नक्की करा, कमेंट नक्की करा तुमच्यासुद्धा असं कुठला सिक्रेट वॉटरफॉल किंवा कुठली सिक्रेट प्लेस असेल जिथे अजून कोणी आलं नाही, तर मी नक्की तिथे व्हिजिट करेन, कमेंटमध्ये नक्की सांगा। चला, येतो मी। ही बघा अश्विनी आणि तिच्यासोबत ही स्वानंदी किरकिरे, नाही स्वानंदी, सानू बनता हां, सानू म्हणता नाही गाईस, स्वानंदी। हिचंच इंटरव्ह्यू आलं, तर बाकीचे सगळ्यांचं मग इंटरव्ह्यू दिला आहे, प्रीतम वगैरे सगळ्यांचा। आणि करण ना, करण अजून आलेला नाही आहे, तो गेलेला आहे, फ्रेश व्हायला गेला आहे, सेट झालो आहे मुंबईत रिटर्न जायला। सगळे आपापल्या घरी निघून जातील, चाल ठेवा।